मी रमण जाधव ITI यवतमाळ आजच्या या लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत सिंक्रोस्कोप। आता इथं आपल्याला एक सिंक्रोस्कोपची आकृती सध्या दिसत आहे। आपण बघणार आहोत सिंक्रोस्कोप म्हणजे काय। आपल्याला माहिती आहे की सिंक्रोस्कोप हे एक सिंक्रोनायझिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण आहे। म्हणजेच काय की सिंक्रोस्कोप आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण अल्टरनेटरचं पॅरलल ऑपरेशन आपल्याला जेव्हा परफॉर्म करायचं असतं त्यावेळेस या सिंक्रोस्कोपचा आपण काय करतो उपयोग करतो। सिंक्रोस्कोप म्हणजे टू फेजवर चालणारी सिंक्रोनस मोटर होय। म्हणजेच काय सिंक्रोस्कोप हा एक प्रकारची टू फेजवर चालणारी ही एक सिंक्रोनस मोटर असते। आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पार्ट ऑफ सिंक्रोस्कोप। आता सिंक्रोस्कोपमध्ये कोणकोणते भाग असतात त्यातला सर्वात पहिला जो भाग असतो त्याला आपण स्टेटर म्हणतो, तो दुसरा भाग असतो त्याला आपण रोटर म्हणतो आणि तिसरा एक त्याच्यामध्ये पार्ट असतो त्याला म्हणतात डायल इंडिकेटर। आता आपण ऍक्च्युअल सिंक्रोस्कोपची आकृती बघू आणि समजून घेऊ। इथे आपल्याला एक सिंक्रोस्कोपची आकृती दिसत आहे। तुम्ही जर या आकृतीमध्ये पाहिलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला याचे तीन पार्ट दिसतात, एक स्टेटर, एक रोटर आणि एक डायल इंडिकेटर जो बाहेरच्या साईडने दिला आहे राऊंडमध्ये त्याला म्हणतो आपण डायल इंडिकेटर। याच्यामध्ये स्टेटर हा जो आहे हा न फिरणारा भाग असतो, तर रोटर हा जो आहे हा एक फिरणारा भाग असतो। स्टेटरवर एक वाइंडिंग टू फेजची वाइंडिंग केलेली असते, तसेच रोटरवर सुद्धा एक वाइंडिंग केलेली असते। तसेच यामध्ये एक डायल इंडिकेटर असतो। आपल्याला माहिती आहे की बाहेर साईडने डायल इंडिकेटर असतो। डायल इंडिकेटरच्या मध्यभागी 0 तसेच एका साईडला स्लो आणि एका साईडला फास्ट अशी मार्किंग केलेली असते। तसेच याच्यामध्ये तुम्हाला पॉइंटर दिसेल जो स्टेटरला जोडलेला असतो, तो रोटरला जोडलेला असतो। म्हणजेच जसा रोटर फिरेल त्या पद्धतीने हा जो पॉइंटर हा फिरेल। रोटर जर क्लॉकवाईज डायरेक्शन फिरेल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरेल त्यानुसार हा फास्ट किंवा स्लो फिरत असतो। आता आपण पाहत आहोत की इथे दोन वाइंडिंग आहे। पहिली जी म्हटली होती ती म्हणजे आतली वाइंडिंग जी आहे त्याला म्हणतो रोटर वाइंडिंग, आणि जी बाहेरची वाइंडिंग आहे जी आहे ती स्टेटर वाइंडिंग। आता यासाठी बाहेर 4 टर्मिनल काढलेले असतात। त्यातला पहिला जे 2 टर्मिनल आहे जे मेनला जोडले आहे ते निघतात बाहेरच्या स्टेटर वाइंडिंग पासून। म्हणजे तुम्हाला इथे दिसेल की स्टेटर वाइंडिंग जी आहे ती जोडून त्याचे जे 2 टर्मिनल हे बाहेर काढलेले आहे, ज्याला आपण मग मेन बसबारचा सप्लाय देतो। तसेच रोटर पासून 2 टर्मिनल बाहेर निघाले असतात ज्याला आपण इनकमिंग अल्टरनेटरचा सप्लाय जोडतो। आणि अशा प्रकारे ह्या सिंक्रोस्कोपची रचना असते ज्याचा उपयोग आपण मग पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटरसाठी करतो। धन्यवाद।